सर्वांना नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. आज पत्रकार दिन, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण पत्रकार दिन साजरा करत असतो. आणि आजच्या दिनी खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांनी आत्मचिंतन करावं यासाठीचा आजचा दिवस. आणि म्हणून आज एक पत्रकारिता कशी असावी किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्यांनी आणि या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांनी कोणत्या गोष्टीकडे अत्यंत महत्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. चांगला पत्रकार कोण असतो बरं? त्या पत्रकारामध्ये कोणते गुण असायला हवेत? त्यातला पहिला गुण आहे तो म्हणजे सत्यता आणि नैतिकता. कोणताही तो चांगला पत्रकार जो सत्याची कास धरतो, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्य मांडतो आणि त्याच्यामध्ये नैतिकता ही खरं तर ठासून भरलेली असते. हा गुण पत्रकाराला एकदा एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. त्यातला दुसरा गुण आहे तो म्हणजे अचूकता. पत्रकारिता करत असताना आपणा सर्वांना माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीची आकडेवारी द्यावी लागते. अर्थशास्त्रीय पत्रकारिता वेगळी आहे, राजकीय पत्रकारिता वेगळी आहे, पण त्यामधले जे सूक्ष्म पद्धतीची आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये अचूकता असली पाहिजे. त्याच्या लेखनामध्ये सुद्धा अचूकता असली पाहिजे. अन्यथा पत्रकारितेमधली विश्वासार्हता ही कमी होण्याची शक्यता असते. पत्रकार हा निपक्षपातीपणाने पत्रकारिता करणारा असावा. स्वतः जेच्या भूमिकेत जाता कामा नये, स्वतःच निकाल देता कामा नये. जे काही आपल्या डोळस नजरेला कळालं, आपल्या सतत बुद्धीच्या समोर जे घडतं आहे तेच लिखाण करण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. पण ते करत असताना मात्र त्याच्यामध्ये धाडस असलं पाहिजे. अन्यथा काय होतं की बऱ्याच वेळेस अनेक पत्रकार आपण पाहतो, अनेक मोठी मीडिया सुद्धा कोणातरी नेत्याच्या, कुणातरी सरकारच्या, कुणातरी विचारधारेच्या प्रभावाखाली येऊन काम करत असते. अशा पद्धतीचा प्रभाव कुठल्याही पत्रकारावर आणि पत्रकारितेवर असता कामा नये. जर असेल तर निश्चितच पत्रकारितेचा दर्जा ढासळल्याशिवाय राहत नाही. उत्कृष्ट लेखन आणि संवाद ही कुठल्याही चांगल्या पत्रकाराची जमेची बाजू असते. आणि पत्रकारामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे, ज्यातून शोध पत्रकारिता आकाराला येऊ शकते. कारण आजच्या काळात जर आपण पाहिलं तर जवळपास शोध पत्रकारितेने आत्महत्या करावी अशी पद्धत, म्हणजे एवढं ढासळलं ते क्षेत्र, त्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. फॉरेनर किंवा पाश्चात्य देशातील पत्रकारितेच्या समोर शोध पत्रकारिता हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि म्हणून ते चांगले चांगले कंटेंट्स हे शोधत असतात. आपल्या भारतीय पत्रकारितेमध्ये ही जिज्ञासू वृत्ती आणि चिकित्सक वृत्ती आजच्या घडीला कुठेतरी कमी झाल्याचं दिसतं. कारण आज जे आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलेली माणसं पाहतो त्यांच्यामधली अभ्यासू वृत्ती आणि चिकित्सक वृत्ती जवळपास नसल्यात जमा आहे. म्हणून आजच्या दिनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. चांगला पत्रकार तो असतो तो या क्षेत्रामध्ये चिकाटीने आपलं समर्पण देतो. इथे चिकाटी खूप आवश्यक आहे, इथे जिद्द खूप आवश्यक आहे. एखादा मुद्दा घेतल्यानंतर त्याचं बातमी लेखन केल्यानंतर तो मुद्दा अगदी शेवटच्या टोकापर्यंत नेणं आणि ज्याच्यासाठी आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत याच्या लेखणीमध्ये सत्यता आणि सत्यता असली पाहिजे. कुठल्याही समस्येचं निवारण करण्याची ताकद ही पत्रकारामध्ये असायला हवी. आजच्या घडीला डिजिटल साक्षरता ही पत्रकारितेच्या समोरचं एक मोठं आव्हान जरी असलं तरी कुठल्याही पत्रकाराने ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. आणि स्वतः तंत्रज्ञानाची माहिती आज पत्रकाराला असणं अत्यंत गरजेचं आहे. पत्रकार हा संवेदनशील असला पाहिजे, त्याच्यामध्ये संशोधन कौशल्य असलं पाहिजे, वेळेचं व्यवस्थापन पत्रकाराला करता आलं पाहिजे आणि सातत्याने बारकावे पाहून कोणत्या क्षेत्राशी निगडीत आपण काम करतो आहोत त्या क्षेत्रातली सखोल माहिती घेतल्याशिवाय पत्रकारांनी त्यावर कुठल्याही पद्धतीचं भाष्य करणं म्हणजे पत्रकारितेला निश्चितच डाग लावण्यासारखा आहे. म्हणून डागाळलेली पत्रकारिता आपल्याला जर खरं निपक्षपातीपणे उज्ज्वल करायची असेल आणि
एक चांगला पत्रकार म्हणून आपल्याला पुढे यायचं असेल आणि जनसामान्यांचे जी काही विश्वासार्हता आहे ती आपल्या लेखणीवर, आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या पत्रकारितेवर अजून मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर पत्रकारांनी हे सर्व मुद्दे आत्मसात करून त्यावर वारंवार चिंतन करून त्या माध्यमातून पुढे जात असताना मात्र पत्रकाराने नेहमी शांत राहिलं पाहिजे. कारण शांतता हा पत्रकारितेचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. म्हणून आजच्या पत्रकार दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देत असताना इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यातून आपण एक चांगला संकल्प करूया आणि पत्रकारितेमध्ये एक चांगल्या पद्धतीचे पत्रकार येणाऱ्या काळामध्ये घडावेत अशी या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.